कृष्ण किंवा जो महाभारत म्युझिक द्यायला तरी काय बुद्धी लागते वगैरे वगैरे असं माझे डायलॉग. पण आता म्युझिकच वाजलं नाही तर बोलणार काय? ते कृष्ण गोवर्धन पर्वत या करंगळीवर ह्या करंगळीवर तो तिथंच अभिनय करीत बसला. त्याच्या माग आमचा म्युझिकवाले बसलेला विंगेत. मग मी त्या कृष्णाला प्रेक्षकांना कळणार नाही असं बेताने बाजूला होय म्हणलं, आणि मग त्या म्युझिकवाल्याला खून केली. म्हणलं आवाज वाढव, प्रेक्षकांना कळणार नाही अशा बेताने. त्यांनी वाढवला आवाज आणि मला म्युझिक नाहीच. मग आता लोक विसरला असं काही ओरडायच्या आत मी डायलॉग सुरू केले. वाजवणार होतास ना महाभारतचं म्युझिक, पाहिली मी कॅसेट तिथं, असं करून मी ते सुरू केलं. एकांकिका झाल्यावर आपलं झाप काय ना आलंय काय म्हणले यार तू, कृष्ण आला महाभारत. अरे म्हणलं वाजवलं ना तू, म्हणलं आवाज मोठा करतो मी, मोठाही केला म्हणलं. अरे म्हणलं ऐकू नाही ना आलं. गडबड अशी झाली होती की हेडफोनची पिन टेप मध्ये, हेडफोन त्याच्या कानाला, त्यामुळे हळूही महाभारत त्यालाच ऐकू आलं, जोरातही त्यालाच ऐकू आलं. तर शिकण्याची ही पद्धत असते, ही प्रोसेस आहे. तर त्या प्रोसेस बद्दल कधीही वाईट वाटून घेऊ नका. मला एक जळगावला प्रयोगाला मी गेलो, एक पोरग भेटलं आणि म्हणला, त्या गर्दीमध्ये सहाय्यक येत होते, हे म्हणलं सर तुम्ही ते करताय यशस्वी इन्स्टिट्यूटचं, ते काय खरं नाही वगैरे. आता ते नाटकापेक्षा वेगळा विषय आला म्हणून मी त्याला जरा थांब म्हणलं, आपण बोलू. मग त्याच्याशी बोललो. म्हणलं ते यशस्वीमध्ये मी काम केलं. म्हणलं सर सर्टिफिकेट दिलं नाही इंजिनियरचं. म्हणलं का दिलं नाही, असं कसं? मी ब्रँड अँबॅसेडर. म्हणलं आपण बोलू सरांशी, असं काय? मग मी त्याला चौकशी केली. म्हणलं किती काळ होता? म्हणलं मी चांगले 1.5 वर्ष होतो तिथं. म्हणलं बाळा तू जर कॉलेजमध्ये गेला, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, तर किती वर्ष शिकल्यावर तुला इंजिनिअरिंगची पदवी मिळते? म्हणला 4 वर्ष. मी म्हणलं इथं तर कर ना 4 वर्ष, तू तर 1.5 वर्षातच द्या सर्टिफिकेट म्हणायला लागला. एवढी भयंकर स्कीम नाहीये म्हणलं ती. 4 वर्ष असं आहे, तुझ्या घरामध्ये जर पैसे नाही, तुला तुझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही, तर ही गोष्ट, ही योजना तुला शिकवते, तुला पैसेही देते आणि शिकवते पण. तर त्या स्टायफंडवर तू व्यवस्थित तुझं योगक्षेम चालवायचं आणि दरम्यानच्या काळात प्रॅक्टिकल अनुभव घ्यायचा. म्हणजे पहा, एखादा कॉलेजमधला इंजिनियर आणि YIT मधला इंजिनियर यातला फरक काय? सोपा फरक काय? तर कॉलेजमधला इंजिनियर काय, थेरॉटिकल नॉलेज घेऊन बाहेर पडेल, आणि YIT मधला थिअरी आणि प्रॅक्टिकल. आणि कसं असतं, प्रॅक्टिकल महत्वाचं आहे ना. उद्या तुमच्या समोर काम आलं, हे दाखवा प्रॅक्टिकली करून म्हणल्यानंतर कोणचा इंजिनियर जिंकणार आहे? YITचा. म्हणून आपल्याला आपल्या इन्स्टिट्यूट बद्दल अभिमान पाहिजे, आपल्याला मुळात त्याची पूर्ण माहिती पाहिजे. तर आता प्रॅक्टिकली तुम्ही इंजिनियर होणार आणि प्रॅक्टिकलचं ज्ञान वाढवून तुम्ही इंजिनियर. तुम्ही अशीच इंजिनियर नाहीये नुसती सर्टिफिकेट आहे आम्ही तिकडं थिओरिटिकल नॉलेज घेऊन आलोय, असं नाही. तर प्रॅक्टिकल नॉलेज असल्यामुळं या योजनेचा मला कमालीचा आनंद आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची मी एक ॲड फिल्म केली होती जुन्या काळात, विवेक आहिरे तेव्हा आमचे मित्र त्यांच्या, आणि त्यानंतर मी 10 वर्षांनी या इन्स्टिट्यूटचा ब्रँड अँबॅसेडर झालो. तर हे होण्यामागचं प्रमुख कारण मी स्वतः ग्रामीण भागातला आहे, मला ग्रामीण भागातल्या परिस्थितीची जाणीव आहे. आणि अलीकडच्या काळात असं वाटतं की जोपर्यंत ग्रामीण भाग मुख्य प्रवाहात येत नाही या देशाच्या, तोपर्यंत हा देश महासत्ता नाही होणार.